मोर्चा काढलाय मोठ्या प्रमाणात, काय मागण्या आहेत आपल्या आणि आता पालिकेकडून काय आश्वासन आपल्याला देणार? हो, मागच्या महिन्यात 30 मेला बुद्धभूमी हा जो तमाम बौद्धांचा अस्मितेचा ठिकाण आहे, श्रद्धेचे ठिकाण आहेत, आश्रयस्थान आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कृत्य शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी श्रीकांतजी शिंदे त्यांच्या इशाऱ्यावरून त्यांचा संगनमताने झालेला आहे। या सर्व गोष्टी होऊन सुद्धा एक महिनाभर आम्ही शांततेने आंदोलन करून सुद्धा आमच्यावर कोणत्याही स्वरूपाचे त्या ठिकाणी न्याय झालेले नाही। त्या उलट जो राज्यातले सर्वोच्च सभागृह विधिमंडळातल्या सभागृहामध्ये जबाबदार पदावर समाजाच्या कल्याणासाठी समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट ते तर त्या ठिकाणी सांगतात बुद्धभूमीमध्ये कोणतेही JCB गेलं नाही, कोणतेही त्या ठिकाणी नासधूस करण्यात आलं नाही, कोणतेही विटंबना त्या ठिकाणी झालं नाही, हे सर्व अफवा आहे। अशा मोठ्या हाऊसमध्ये त्यांनी खोटी त्या ठिकाणी स्टेटमेंट देतात, माहिती देऊन महाराष्ट्रातले तमाम बौद्धांना फसवून आणि मोठ्या मोठ्या बाता करून महाबोधी प्रतिकृती शाळा हॉस्पिटल, आता रुक्मिणी हॉस्पिटल आहे, किती दुर्दशा आहे, सेंट्रल हॉस्पिटलची किती काय अवस्था करून ठेवलेला आहे। आमचा हा जो धम्मक्षेत्र आहे त्या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केले मोठमोठे होर्डिंग, म्हणजे 300 खाटाचे त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवणार। आमचंच बुद्धभूमी तुम्हाला दिसली काय? तुमचे पण हजारो एकर जमिनी असतील, तिथे तुम्ही हॉस्पिटल बनवा, तिथे तुमचे व्यापारी संकुल उभे करा, शाळा बनवा। शाळा सर्व काढून घेतलेला आहे। कल्याणमध्ये फक्त ब्रिज फ्लायओव्हर रस्ते, शाळा नाही, कॉलेज नाही, हॉस्पिटल नाही। आणि आमची बुद्धभूमी आम्ही जो 100 वर्षापासून 32 एकर जमीन सांभाळून ठेवून आम्ही लोकांचं एक एक दानातून नैसर्गिकरित्या आम्ही त्या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत। त्याला आता प्राधिकरण अशा एखाद्या या धोक्याने प्राधिकरणाच्या नावाने सरकार ताब्यात घेऊ पाहत आहेत परत बेकायदेशीरित्याने। त्याचा आमच्या जनतेने आज खंडन केलेलं आहे, निषेध केलेला आहे। परंतु 30 तारखेला इतक्या मोठ्या प्रमाणात जो घटना होऊन जो संपूर्ण महाराष्ट्रच नाही विश्वाने पाहिलेला आहे लाईव्ह व्हिडिओ मार्फत कशा प्रकारे क्रूर कृत्य या लोकांकडून झालेले आहेत। त्यामध्ये आयुक्त अभिनव गोयल त्यांचा हात, उपायुक्त प्रसाद बोरकर, तर आम्हाला न्याय पाहिजे, या लोकांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। काल एकाने भाषणामध्ये बोललेत, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये दरोडे टाकलेत, दरोडेखोरांवर कोणतेही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, परंतु जे बाधित झाले ज्यांच्यावर अन्याय झालं म्हणजे आम्ही भिक्खू संघ आमच्याच 9 भंतेजींवर 5 उपासकांवर उलट FIR केलेला आहे। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात दडपशाही हुकुमशाही चालू आहेत। आम्हाला न्याय हवा आहे। बुद्धभूमी द्विखंडित केलेले आहेत ते पूर्ववत आम्हाला करून मिळाले पाहिजे आणि बाजूने उड्डाणपूल हलवले तरी तेव्हाही बुद्धभूमीची जमीन बाधित होणार आहेत आणि तेव्हाही आम्हाला नुकसान भरपाई मधून समाजाची निधी त्या ठिकाणी मिळाले पाहिजे असं आमचा पालिकेत कोणाची भेट घेतली, आपल्याला काय आश्वासन? आज आपण शांततेने निषेध मोर्चा आक्रोश मोर्चा घेऊन महापालिकेत आम्ही प्रवेश केलेला आहे। या ठिकाणी आयुक्त आम्हाला भेटीला बोलवले आहेत, त्यांनी महिनाभर आम्हाला कोणत्याही स्वरूपाचा न्याय दिला नाही। आमचा हक्काचा न्याय, काय नवीन काय मागणी नाही आहे। तर आम्ही आता शिष्टमंडळ भिक्खू संघ चाललो आहोत, त्यांना भेटू। ते आपण आम्हाला नव्याने त्यांच्यामध्ये कोणते न्यायिक भावना तयार झालेल्या आहेत, श्रीकांत शिंदेने त्यांना खरोखर आयुक्तांना काय निर्देशित केले आहे काय आम्हाला बौद्ध समाजाला भिक्खू संघाला न्याय देण्यासाठी, ते आम्ही आता पाहणार आहोत।
Thank you.